आता हे फायलम पोरिफेरा, ठीक आहे. याच्यात फक्त आपल्याला काय लक्षात, आता हे मी तुम्हाला शिकवलं, सेल्युलर आहे, असिमेट्रिकल आहे, मल्टीसेल्युलर आहे, मराईन आहे. याच्यात आपल्याला स्पॉन्जेस हा नाव आठवण पाहिजे, ठीक आहे. स्पॉन्जेस मध्ये काय आहे, वॉटर ट्रान्सफर किंवा कॅनल सिस्टीम आहे, ठीक आहे. स्पॉन्जेसची जी बॉडी असते, कव्हरिंग असते, त्याच्यावर काय स्पिक्युल्स म्हणतात. यावर आयोग विचारला नाही क्वेश्चन. स्पिक्युल्स, हे स्पिक्युल्स कशाने बनलेले असतात, CaCO, कॅल्शियम कार्बोनेट, ठीक आहे. तर इथं पण आयोग प्रश्न विचारू शकतो, कॅल्शियम कार्बोनेटवर स्पिक्युल्स कशाने बनलेले आहे, स्पिक्युल त्याला ते कशाने बनलेले आहे, कॅल्शियम कार्बोनेट. अजून याच्यात काही प्रश्न विचारणं सारखं तर नाही. एक कॉलर सेल्स एक विचारू शकतो, लाईन द स्पॉन्जेस सेल्स अँड द कॅनल, डायजेशन इंट्रासेल्युलर आहे, ठीक आहे. आता याच्या पलीकडे एक आयोग मागच्या 2-3 वर्षापूर्वी एक प्रश्न विचारला होता, जे इथं कोणत्याही पुस्तकात नाही. हे जे स्पॉन्जेस आहेत ना, आता हे स्पॉन्जेस हे पोरिफेरा आहे, यांचे गॅमेट्स आहेत, ठीक आहे. या गॅमेट्स कशामुळे तयार होतात, कोण तयार करतात, या गॅमेट्सवर आयोग प्रश्न विचारला होता, जो कोणत्याच पुस्तकात नाही. तर ते गॅमेट्स आहे ना, आर्किओसाइट्स, हा एक तुम्ही लिहून घ्या. याच्यावर आयोग प्रश्न विचारला होता. गॅमेट्स कोण तयार करतात, आर्किओसाइट्स. बाकी तर या किंगडम अॅनिमल मध्ये फायलम पोरिफेरा आहे, त्याच्यावर दुसरं तर काही क्वेश्चन नाही. सायकॉन, स्पॉन्जी आणि स्पॉन्जिला हे 3 त्याचे उदाहरण आहे. त्यानंतर आपलं समजा फायलम पोरिफेरा झाल्यानंतर आपलं जे दुसरं फायलम आहे ते आहे सिलेंटेरेटा. आता सिलेंटेरेटामध्ये आयोग नेमका क्वेश्चन कुठे विचारू शकतो, एक तर झाला हायड्रा. हायड्राचे जे हायड्रामध्ये कोणतं पॉइझन आहे, ते पॉइझनवर आयोग क्वेश्चन विचारलं होतं, जे कोणत्याच पुस्तकात नाही, ते एक. आणि हायड्रामध्ये कोरल रिफ, कोरल जे आहे ना, त्याच्यावर आयोग प्रश्न विचार. त्याच्या पलीकडे हायड्रावर आयोग क्वेश्चन विचारण्यासारखे स्कोप नाही याला. तर हे मराईन आहे, सिमेट्रिकल आहे, रेडियली, हे प्रश्न विचारणार नाही. याच्यात फक्त हे एक नेडोब्लास्ट लक्षात ठेवा. नेडोब्लास्ट कशासाठी असतात, डिफेन्स आणि कॅप्चर ऑफ प्रे आणि अनकॉरेज, हे 3 लक्षात राहू द्या. त्यानंतर टिश्यू लेवल डिप्लोब्लास्टिक, हे तुम्हाला मी सगळं समजून सांगितलं याच्या अगोदर त्या एका चार्ट, ठीक आहे. तर याच्यानंतर याच्यात स्केलेटन यांची जे आहे ना, कशाची, सिलेंट्रेटा जे नायडेरियन अॅनिमल्स असतात त्यांची स्केलेटन कशाने बनलेली असतात, कॅल्शियम कार्बोनेट. यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. आणि यांचे 2 मॉर्फॉलॉजिकल बॉडी फॉर्म असतात, पॉलिप अँड मोडिसा. काही जे पॉलिप आणि मोडिसा असतात, काही असेक्शुअली रिप्रोडक्शन करतात, काही सेक्शुअली रिप्रोडक्शन करतात, ठीक आहे. आता समजा आपण ते बघायला गेलं, आता इथं बघा, हे मेडुसा काय आहे, इस अम्ब्रेला शेप फ्री स्विमिंग आहे. फ्री स्विमिंग म्हणजे ते असं मुवमेंट करू शकतात, ठीक आहे, म्हणजे मोटाइल्स आहे. आणि पॉलिप जे आहे ना, सिसाईल आहे, नॉन मोटाईल आहे. सिसाईलचे मिनिंग काय आहे, ते त्यांचे मुवमेंट होत नाही, नॉन मोटाईल आहे, ठीक आहे, सिलेंड्रिकल आहे. हे एक लक्षात राहू दे, पॉलिप इज सिसाईल, मेडुसा इज अम्ब्रेला शेप फ्री स्विमिंग अॅनिमल, ठीक आहे. आता पॉलिपची एक्झाम्पल आयोग समजा विचारला आपल्याला, पॉलिप मध्ये काय सांगू शकते आयोग. आता हे पॉलिप आहे आणि आपल्याला ऑरिलियाचं समजा समोर हे दिला, पॉलिपचे एक्झाम्पल ऑरिलिया आहे, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आपल्याला पॉलिपचे एक्झाम्पल हायड्रास सांगावं लागेल आणि ॲडन्सिया सांगावं लागेल. आणि मेडुसाचं एक्झाम्पल आपल्याला ऑरिलिया आणि जेलीफिश किंवा, ठीक आहे, हे 2 त्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवा. आणि समजा आपल्याला समजा विचारला आयोग याच्यानंतर कुठे विचारते, पॉलिप प्रोडक्शन कसं करते, रिप्रोडक्शन असेक्शुअली, आणि मेडुसा सेक्शुअली. आयोग इथं पण प्रश्न विचारेल, पॉलिपचं सेक्शुअल रिप्रोडक्शन सेक्शुअल आहे की असेक्शुअल, आणि मेडुसाचं सेक्शुअल आहे की असेक्शुअल, हे 2 लक्षात ठेवा. त्यानंतर यांचे एक्झाम्पल तर आपल्याला आपण बघितलं, जे हायड्रा आणि ऑरिलिया वगैरे जे आहे, ठीक आहे. आता याच्यात हे कोरल रिप्सवर आयोग प्रश्न विचारू शकते. सी पेन, सी फॅन, हे सी अॅनिमल, याच्यावर आयोग प्रश्न विचारते. आपल्याला याच्यावर आयोग कसा प्रश्न विचारेल, जे आपल्याला इकार्डिया डोरमेटा मध्ये जे एक्झाम्पल आहे आणि हे एक्झाम्पल आयोग मिक्स करेल, किंवा
काही फिशेस आहे जे स्टार फिश वगैरे, त्याच्यात हे पण देईल आणि आपल्याला विचारेल की कोणते कोणते, त्यांचे 4 एक्झाम्पल देईल, त्यामध्ये एक फिश, त्या पायसेस मधले एक फिशचे एक्झाम्पल देईल. त्यामुळे आपलं काय होईल, कन्फ्युजन होणार नाही. म्हणून हे एक सी अॅनिमोन, सी पेन आणि सी फॅन हे 3 एक्झाम्पल लक्षात राहू द्या. आपल्याला हायड्रा वगैरे तर ते माहितीच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठं प्रश्न विचारण्यासारखा नाही, फक्त एवढं लक्षात राहू द्या. त्यानंतर हा फायलम टेनोफोरा. आता हा फायलम आपल्याला 10वीला नाही, हा फायलम आपल्याला 11वीला आहे. ठीक आहे. तर टेनोफोरा म्हणजे याला आयोग इथं कुठं प्रश्न विचारेल, याला काय म्हणतात, सी वॉलनट किंवा कॉम जेलीज. ठीक आहे. याच्यानंतर इथं प्रश्न विचारण्यासारखं काही नाही, सिलिएटेड कॉम्प्लेक्स इथे एक प्रश्न विचारेल. त्यानंतर समजा बघायला गेले, हे एक बायोल्युमिनेसन्स हे प्रॉपर्टी आहे कशाची, लिव्हिंग ऑर्गॅनिझमची, कशासाठी, लाईट इमिट करण्यासाठी. ठीक आहे. सेक्सेस आर नॉट सेपरेट म्हणजे हर्मोफ्रोडाइट अॅनिमल्स. त्याच्यानंतर याच्यावर हे फक्त टेनोप्लॅना हे एक्झाम्पल लक्षात राहू दे 2. याच्यावर आयोग क्वेश्चन सहसा विचारत नाही, विचारलं तरी कॉम जेलीज किंवा सी वॉलनट एवढंच. आणि हे लाईट इमिट करण्याची प्रॉपर्टी. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया आता प्लॅटिहेल्मिंथस. तर इथून जे आयोगाचं क्वेश्चन विचारण्याचा ट्रेंड इथून सुरू होतो. पोरिफेरा, सिलेंड्रेटा यावर एखादा क्वेश्चन आयोग 2-3 वर्षात विचारते, पण प्लॅटिहेल्मिंथसवर आयोग आणि याच्यानंतरचे जे आपण फायलम बघणार आहोत त्यावर आयोग हमखास प्रश्न विचारते. आता प्लॅटी म्हणजे फ्लॅटन बॉडी म्हणजे प्लॅटिहेल्मिंथस. आता हे प्लॅटिहेल्मिंथस करतात काय, नेमकं काय आहे ते आहे पॅरासाइट्स. पॅरासाइट आपल्या बॉडीमध्ये जातात, आपलं ब्लड सक करतात आणि आपल्याला नाही का त्यांनी डिसीज तयार करतात. ठीक आहे. आणि यांची एक प्लॅटिहेल्मिंथस जे ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यामध्ये एक जे ऑर्गॅनिझम आहे आपल्याला नाव लक्षात पाहिजे, प्लॅनेरिया. यावर आयोग सुद्धा प्रश्न विचारते. प्लॅनेरिया काऊन, प्लॅनेरियामध्ये काय आहे माहित आहे का, हायर रिजनरेशन कॅपॅसिटी आहे. याच्यावर पण आयोग प्रश्न विचारू शकतो, कोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये हाय जनरेशन कॅपॅसिटी आहे किंवा कोणत्या फायलम मध्ये. ठीक आहे. एक लक्षात राहू द्या, प्लॅनेरिया हाय रिजनरेशन कॅपॅसिटी. आता असिलोमेट अॅनिमल आहे, हुक्स अँड सकर आर प्रेझेंट इन द पॅरासाइटिक फॉर्म. पॅरासाइटिक फॉर्म म्हणजे ते आपलं बॉडी एंडोपॅरासाइट राहिलं तर बॉडीच्या आतमध्ये, एक्टोपॅरासाइट राहिले तर बॉडीच्या बाहेर, आणि हे आपल्याला डिसीज तयार करतात. बरं, आता हे काय, यांच्यात स्पेशलाइज फ्लेम सेल्स असतात. कशासाठी, ऑस्मोरेग्युलेशन आणि एक्सक्रेशन या 2 साठी काय असतात, फ्लेम सेल्स. आता आयोग याच्यावर कसा प्रश्न विचारला, फ्लेम सेल्स कोणत्या फायलम मध्ये आहे, तर आपल्याला त्यासाठी हे लक्षात राहायला पाहिजे, प्लॅटिहेल्मिंथस मध्ये फ्लेम सेल्स असतात. कशासाठी मदत करतात, ऑस्मोरेग्युलेशन किंवा एक्सक्रेशन. आता त्याच्यानंतर आयोग इथे एक प्रश्न विचारला होता. ठीक आहे. टेनिया सोलियम नाव दिला होता आणि समोर दिला होता हुकवर्म. तर आपल्याला टेनियावरून हे टेपवर्म आहे आणि टेनिया कोणत्या याच्यात येते, प्लॅटिहेल्मिंथस. हुकवर्म ॲस्केलहेल्मिंथस मध्ये येते. हे आपल्याला लक्षात राहिले पाहिजे, टेनिया म्हणजे टेपवर्म. आयोग याच्या अगोदर पण क्वेश्चन विचारला आहे. आता फॅसिओला हेपॅटिकाला आपण लिव्हर फ्लूक म्हणतो, आयोग इथं पण प्रश्न विचारला. हे 2 एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे, विचारलं तर इथं किंवा हायर रिजनरेशन कॅपॅसिटी. ठीक आहे. त्यानंतर समजा आपण हा एक चौथा आपला फायलम बघितलं, 5वा समजा ॲस्केलहेल्मिंथस. आता खूप जण याला नेमॅटोड्स म्हणतात, परंतु नेमॅटोड्स याच्यातला एक ग्रुप आहे सगळ्यात मोठा, नेमॅटोड्स. ठीक आहे. तर याच्यात आयोग प्रश्न कुठे विचारेल, याच्यात प्रश्न विचारण्याच्या आयोगाला जे आहे ना ते इथं विचारणार. एकमेव स्युडोसिलेमेट्स अॅनिमल कोणते येणार, ॲस्केलहेल्मिंथस किंवा नेमॅटोड्स. ठीक आहे. यालाच काय म्हणतात, आपण याला राऊंड वॉर्म म्हणतो. आणि आयोग असं पण विचारू शकतो की राऊंड वॉर्म कोणत्या फायलम मध्ये येते. आपण ते प्लॅटिहेल्मिंथस मध्ये टेपवर्म येतात, इकडे राऊंड वर्म्स, हुकवर्म्स वगैरे आपण इकडे लिहू शकतो. इथे कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. त्यानंतर इथे प्रश्न विचारण्यासारखं काही नाही, हे डायोसिस अॅनिमल मेल अँड फिमेल आर डिस्टिंक्ट म्हणजे सेपरेट आहे, हर्मोफ्रोडाइट नाही. ठीक आहे. याच्यावर हे बघा, इथं आयोग प्रश्न विचारला होता, ॲस्कॅरिस. आता ॲस्कॅरिस काय आहे, राऊंड वर्म. आयोग इथं प्रश्न विचार, ॲस्कॅरिस दिले समोर आपल्याला टेपवर्म दे. टेपवर्म प्लॅटिहेल्मिंथस येते आणि ऊच एरिया म्हणजे फिलारिया. हे एवढं लक्षात राहू द्या, फक्त इथं आयोग प्रश्न विचारेल आणि या 2 एक्झाम्पल.
त्यानंतर प्रश्न इथं नाही, इथं हाच एक आणि हे दोन एक्झाम्पल. ठीक आहे. त्यानंतर समजा आपण बघितलं फायलम ॲनिलिडा. आता आता ॲनिलिडा बद्दल आपण समजा बोलायला गेले, आता ॲनिलिडावर आयोग प्रश्न काय विचारेल, फर्स्ट सिलोमेट ॲनिमल कोणते, हा एक प्रश्न आयोगाने विचारला नाही, आयोग विचारू शकते. फर्स्ट सिलोमेट ॲनिमल कोणते, तर ते आहे ॲनिलिडा. त्यानंतर इथं आयोग प्रश्न विचारेल जे नेरेसिस ॲनिलिडा मध्ये आहे त्यांना काय आहे, पॅरापोडिया, ते लॅटरल अपेंडिजेस आपण म्हणतो. ठीक आहे. तर पॅरापोडिया कशासाठी मदत करतात, स्विमिंगसाठी. आयोग इथं काय देईल, पॅरापोडिया कशासाठी मदत करतात. आणि आपण समजा इथं लिहिलं एक्सक्रेशन किंवा ऑस्मो रेग्युलेशन, असं पण आयोग आज 3 ऑप्शन देईल, ऑस्मो रेग्युलेशन, एक्सक्रेशन आणि स्विमिंग. तर आपल्याला काय लिहावं लागेल, पॅरापोडिया कशासाठी मदत करते, स्विमिंगसाठी. ऑस्मो रेग्युलेशन आणि एक्सक्रेशन साठी काय मदत करते, नेफ्रिडिया. नेफ्रिडिया हेल्प इन ऑस्मो रेग्युलेशन आणि एक्सक्रेशन. म्हणून हे 2 पॉईंट इथे लक्षात राहू द्या. एक मिनिट. ॲनिलिडा मध्ये, ठीक आहे, पॅरापोडिया कशात आहे, नेरेसिस. कशासाठी मदत करतात, स्विमिंग. ठीक आहे. आणि एक्सक्रेशन आणि ऑस्मो रेग्युलेशन. याच्यासाठी काय मदत करतात, यांना कोण मदत करतात, नेफ्रिडिया. नेफ्रिडिया कशासाठी मदत करते, एक्सक्रेशन आणि ऑस्मो रेग्युलेशन. इथं आयोग प्रश्न विचारेल, इथं इथपर्यंत आयोग गेला नाही, गेला असेल तरी हे लक्षात राहू द्या, तर गेला नाहीये. एक्सक्रेशन ऑस्मो रेग्युलेशन साठी काय मदत करते. ठीक आहे. आता याच्यावर आयोग काय प्रश्न विचारलं, हे लार्जेस्ट आहे, सगळ्यांना माहित आहे. किती % आहे, 80% ऑफ द ॲनिमल्स किंगडम आर इन्क्लुडेड इन फायलम आर्थ्रोपोडा. ओव्हर किती आहे, 2/3 ऑफ ऑल ॲनिमल्स इन्क्लुड इन आर्थ्रोपोडा. आयोग हे सगळ्यांना माहित आहे. इथं पण आयोग प्रश्न विचारलं होतं, त्यांची बॉडी कशाने बनलेली आहे, कायटिनियस एक्झोस्केलेटन. कायटिन हा एक शुगर टाईप आहे. आयोग इथं पण प्रश्न विचारला होता, हे इथं लक्षात राहू द्या. ओपन टाईप आर्थ्रोपोडा मध्ये ओपन टाईप आणि ॲनिलिडा मध्ये क्लोज टाईप. इथं आयोग प्रश्न विचारला होता आणि शक्यता आहे अजून पण विचारू शकते, ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा. ठीक आहे. ॲनिलिडा मध्ये जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ती क्लोज आहे आणि इथं ओपन टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. मागच्या वर्षी आयोगानं दोन वर्षापूर्वी एक प्रश्न विचारला होता, ॲनिलिडा दिलता आणि सोबत सर्क्युलेटरी सिस्टीम ओपन दिली होती, आणि ते स्टेटमेंट चुकीचा होता, पण खूप जणांना वाटलं बरोबर असू शकते. त्यानंतर यांचं जे आर्थ्रोपोडाचं आपण एक्सक्रेशन बघितलं, कशा मार्फत होते, मॅल्फिजियन ट्यूब्यूल. इथं पण आयोग प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. ठीक आहे. फक्त इथं कन्फ्यूज होऊ नका, ॲनिलिडा मध्ये क्लोज आणि आर्थ्रोपोडा मध्ये ओपन. कायटिनियस आहे. याच्यात आर्थ्रोपोडा मध्ये कोणते ॲनिमल इन्क्लूड होतात, जे सगळे इन्सेक्ट आहे. ठीक आहे, हे सगळे याच्यात इन्क्लूड होतात. आता मागच्या वर्षी आयोगाने याच्यावर प्रश्न कसा विचारला होता, जे आपलं बेडबग आहे त्याला म्हणतो आपण ढेकून म्हणतो, याच्यावर आयोग याच्या ऑर्डरवर प्रश्न विचारला होता. बेडबग झाला, हनीबी झाला. आता हे असले प्रश्न आपण सोडवताना आपल्याला पुस्तकात याचा काही आपण सहसा आपल्याला रेफरन्स सापडत नाही. पण आता या प्रश्न असले हे प्रश्न आपल्याला तयारी करण्यासाठी याचे आपल्यावर एकच ऑप्शन आहे की याचे वारंवार PYQ बघणे. हा प्रश्न पहिल्यांदा आलेला आहे म्हणून याचे चान्सेस काय असतात, बार रिपीट होण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे. आता हनीबी याचा एकाचं जरी ऑर्डर आपल्याला माहित राहिला असता, हायमोप्टेरा म्हणून आहे हे जरी माहित राहिला असता तरी आपल्याला प्रश्न सुटला असता. ठीक आहे. दुसरं याच्यात डायशियस ॲनिमल आहे, इंटरनल फर्टिलायझेशन आहे, ओव्हिपेरस आहे, आणि याच्यात
हा एक लक्षात राहू द्या. हनीबी, हनीबी कोणत्या फायलममध्ये इन्क्लूड होते असा पण प्रश्न आयोग, हे शक्यता सोपा प्रश्न आहे, पण आपल्याला सहसा काय होते, सोपा प्रश्न आपण चुकून येतो. ठीक आहे. त्यानंतर याच्यात विचारण्यासारखं एवढंच होतं आर्थ्रोपोडामध्ये, दुसरं तर काही नाही. आर्थ्रोपोडा समजा आपण बघायला गेलं, एवढं लक्षात राहू द्या. आता ह्या फायलम मोलुस्का, सगळेजण आपण आर्थ्रोपोडा आर्थ्रोपोडा मस्त करून जातो, पण आयोग प्रश्न इथे विचार मोलुस्कावरती. ठीक आहे. आता मोलुस्का हे सेकंड लार्जेस्ट अॅनिमल आहे, यांची ऑर्गन सिस्टीम आहे. हे सगळं आपण त्या पहिल्या चार्टमध्ये तुम्हाला सांगून दिलं नाही. त्या पहिल्या चार्टमध्ये फक्त एकच आपण जे सांगितलं नाही होती, ती होती बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्री जी होती ना, त्याच्यात आपण एक गोष्ट सांगितली नव्हती. काय सांगितली नव्हती? की जे इकायनोडर्मॅटा जे अॅनिमल्स असतात ते आपण ते आल्यावर बघू, आता राहू द्या. तर आपल्या फायलम मोलुस्कामध्ये आयोग कुठं प्रश्न विचारेल नेमकं, हे विसरल हम. विसरल हम कोणत्या फायलम मध्ये आहे, आयोग इथं प्रश्न विचारू शकतो. सेल कशी आहे, कॅल्कॅरियस सेल आहे, अनसेगमेंटेड आहे. कॅल्कॅरियसवर आयोग प्रश्न विचारू शकतो. त्यानंतर हे इथं, द माउथ कंटेन फाईल लाईक रेस्पिंग ऑर्गन फॉर फिडिंग. फिडिंग साठी काय आहे, रॅड्युला. इथं आयोग प्रश्न विचारू शकतो. हे 3, 1 पॉईंट 2 पॉईंट. आणि एक मी तुम्हाला सांगेल त्यानंतर, हे ओव्हिपेरस डायोसिस अॅनिमल आहे. तर हे असं सहसा सध्या आयोग विचारणार भर नाही देत. आता मोलुस्का 3 याचे आपण पार्ट करूया. एक आहे सिफॅलोपोडा. ठीक आहे. पोडा म्हणजे आपले फूट, लेग्स, आणि सिफॅलो म्हणजे आपलं जे हेड असते, म्हणून फूट ऑन हेड, डोक्यावर पाय जे असतात ना त्यांना सिफॅलोपोडा म्हणतात. यांना शेल असतात का यांच्यात, आयोग इथंच प्रश्न विचारला होता. सिफॅलोपोडामध्ये शेल नसतात, शेल अब्सेंट. ठीक आहे. याच्यानंतर याच्यात आपण समजा आपण याचे एक्झाम्पल बघायला गेले, आयोगाने इथं प्रश्न विचारला होता स्क्विडवर, लॉलिगो स्क्विड म्हणून आहे ना, आणि प्लॅटिपस वगैरे जे आयोग सहसा विचारतो आहे, स्क्विडवर आयोग प्रश्न विचारतो. तर हे स्क्विड तुम्ही लक्षात राहू द्या, सेल अब्सेंट आहे हे लक्षात राहू द्या. याच्यात फूट हेड, पाय कशावर आहे, हेड, हे लक्षात राहू द्या. त्यानंतर गॅस्ट्रोपोडा. तर गॅस्ट्रो म्हणजे हे स्टमक झाला, पोडा पाय, स्टमक, स्टमकवर फूट. ठीक आहे. याच्यात किती सेल असतात, 1 सेल. आयोग या सेलवर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर समजा आपण बघितलं तर बायोवॉल्विया. बायोवॉल्विया म्हणजे 2 सेल. आणि या बायोवॉल्विया मध्ये कोणते अॅनिमल समजा आपण बघितलं, समुद्रातले जे ओएस्टर असतात ते याच्यात अॅनिमल, त्या याच्यात इन्क्लूड होते. ठीक आहे. आता आयोग एक तर शेलवर विचारल, ठीक आहे, स्क्विडवर विचार. स्क्विड हा मोस्ट इंटेलिजंट इन्व्हर्टिब्रेट आहे, असं पण आयोग प्रश्न विचारू शकतो की मोस्ट इंटेलिजंट इन्व्हर्टिब्रेट अॅनिमल कोणता, स्क्विड. त्याला लॉलिगो स्क्विड म्हणतो आपण. गॅस्ट्रोपोडा हे एक सेल, असं लक्षात राहू द्या. हे फार इम्पॉर्टंट आहे, इथंच आयोग प्रश्न विचारू शकतो. त्याच्या पलीकडे आपल्याला मोलुस्कामध्ये काही नाही बघण्यासारखं. आता हे झालं आपलं फायलम मोलुस्का. तर फायलम मोलुस्का मध्ये आयोग अजून एक कुठं प्रश्न विचारले, आपण सगळ्यांनी आतापर्यंत काय शिकलं की फायलम मोलुस्का सिमेट्रिकल अॅनिमल आहे, पण याच्यात काही अपवाद आहे, एक्सेप्शन आहे. त्याच्यात एक्सेप्शन काय आहे, हा जो पाहिला आहे ना तो असिमेट्रिकल अॅनिमल आहे. आयोग इथं प्रश्न विचारेल फायलम मोलुस्का मध्ये कोणता अॅनिमल आहे, आणि 4 ऑप्शन दे, असिमेट्रिकल. ठीक आहे. किंवा आपल्याला असं पण विचारू शकते, फायलम मोलुस्का मधले सगळे अॅनिमल असिमेट्रिकल आहे.
असा स्टेटमेंट चुकू शकतो आपला. आणि हे ऑक्टोपस, ते प्लॅटिपस निघालं चुकून ऑक्टोपस. ऑक्टोपस पण कशात इन्क्लूड होतो? सिपॅलोपोडामध्ये. त्यालाच आपण डेव्हिल फिश म्हणतो, लॉलिगोस्क्विड. बाकी ते इकडे नाही येणार, आयोग इतक्यातच येणार. ठीक आहे. आपली जी ही स्किड इथं ऑक्टोपस येईल. समजलं? काय लक्षात ठेवणार? सिपॅलोपोडा, सेल अब्सेंट. सिपॅलो म्हणजे डोक्यावर पाय, गॅस्ट्रोपोडा स्टमकवर पाय, 1 सेल, बायव्हॉल्व्या 2 सेल. 2 सेल मध्ये आपल्याला ओएस्टर, समुद्रातले जे आपण पर्ल वगैरे काढतो ते ओएस्टर. याच्या पलीकडे आयोग जाणार नाही. आता इकायनोडर्माटा. आता इकायनोडर्माटा ॲनिमलची एकच स्पेसिफिकेशन जे आपल्याला माहिती पाहिजे, यांची जी सिमेट्री आहे ना ती रेडियल सिमेट्री आहे. बाकी सगळे आता आपण ॲनिमल्स बघत होते त्यांची सिमेट्री बायलॅटरल होती. फक्त इकायनोडर्माटा एक्सेप्शन आहे, यांची पण बायलॅटरल सिमेट्री असते, पण बायलॅटरल सिमेट्री फक्त ती लार्वल स्टेजला आहे. ठीक आहे. बायलॅटरल सिमेट्री लार्वल स्टेजला, परंतु जसं जसं अडल्ट होत राहील, अडल्टकडे जाईल, रेडियल सिमेट्री त्याची होऊन जाईल. ठीक आहे. हे रेडियल सिमेट्री. आयोग इथंच प्रश्न विचारू शकतो आणि सेंटेन्स देईल की इकायनोडर्माटा इज बायलॅटरल सिमेट्रिकल ॲनिमल. तर आपल्याला हे स्टेटमेंट चुकीचं आहे असं समजावं लागेल. ठीक आहे. लार्वल स्टेजला बायलॅटरिकल आहे, पण अडल्ट रेडियली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आयोग याच्यात प्रश्न कुठंच विचारू शकत नाही, त्यांच्याकडे एकच आहे आणि त्यांचे एंडोस्केलेशन कॅल्केरियस ऑसिकल्स. त्यानंतर इथं प्रश्न नाही. इकायनोडर्माटा याच्यावर प्रश्न विचारले, स्टारफिश, सी अर्चिन, सी लिली, सी क्युकंबर. आयोग आपल्याला 4 ऑप्शन देईल. हे सी अर्चिन, सी फिश, सी लिली, आणि इथे एक चौथा ऑप्शन देईल आणि विचारेल की कोणता ॲनिमल इकायनोडर्माटामध्ये इन्क्लूड होत नाही. ठीक आहे. ते आता आपण समजा ते सिलेंट्रेटामध्ये बघितले होते सी ॲनिमल. आता आयोग इथं देऊन देईल सी ॲनिमल. ठीक आहे. आणि विचारेल की इकायनोडर्माटामध्ये कोणता ॲनिमल इन्क्लूड होणार नाही. त्यासाठी आपल्याला या एक्झाम्पलवर फोकस करावं लागेल, आपल्याला आठवण ठेवावं लागेल. आयोगाने याच्या अगोदर प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आता हेमिकोर्डेटा तेवढं काही नाही. हेमिकोर्डेटामध्ये आपल्याला फक्त हा एक एक्झाम्पल लक्षात राहू द्या, बॅलॅनोग्लासेस. आता हा एक्झाम्पल काऊन लक्षात राहू द्या म्हणतो आपण, मी माहित आहे का, आपलं जे नॉन कॉर्डेट्स आहे आणि कोर्डेट्स आहे त्यांच्यातला कनेक्टिंग लिंक आपण कोणाला म्हणतो? बॅलॅनोग्लासेस. कनेक्टिंग लिंक म्हणजे ज्यावेळेस आपण नॉन कॉर्डेट्स कडून कोर्डेटकडे प्रगती करत होतो ना, जात होतो, ॲनिमल्सची प्रगती होत होती, त्यांच्यातला मधातला ॲनिमल बॅलॅनोग्लासेस होता, जे नॉन कॉर्डेटच्या खाली आणि कोर्डेटच्या जवळजवळ. त्या दोघांच्या मधातला ॲनिमल आपल्याला कनेक्ट करणारा बॅलॅनोग्लासेस आहे. तेवढाच प्रश्न विचारू शकतो आहे. त्यानंतर यांच्यात एक्सक्रेटरी ऑर्गन प्रोबेसिस ग्लँड लक्षात राहू द्या, प्रोबेसिस ग्लँड. त्यानंतर इथं प्रश्न विचारण्यासारखं काही नाही. आता फायलम कोर्डेटा. ठीक आहे. आता नॉन कोर्डेट आणि कोर्डेटामध्ये फरक काय? आता आपण नॉन कोर्डेट बघितले आतापर्यंत, आता कोर्डेट बघत आहोत. हे जे नोटोकॉर्ड असतात ना, ठीक आहे, एक मिनिट तुम्हाला यांच्यातला मेन डिफरन्स सांगतो ॲनिमल किंगडम मधला. ठीक आहे. हे नॉन कोर्डेट्स आणि कोर्डेट्स. यांच्यात नोटोकॉर्ड नसतो, यांच्यात नोटोकॉर्ड असतो. फक्त हेच बेसिक डिफरन्स आहे आणि म्हणून हे थोडा प्रगतशील ॲनिमल्स झालेले आहेत. ठीक आहे. फक्त नोटोकॉर्ड यांच्यात आहे, यांच्यात नाही. आता बघा, प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड, डॉर्सल हॉलो नर्व कार्ड आणि फॅरेंजियल गिल पेअर. त्यांची सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे? क्लोज आहे. हे असे असतं बघा नोटोकॉर्ड. ठीक आहे. आता आपण कोर्डेटाचे समजा आपण
क्लासिफिकेशन केले. ठीक आहे. याच्यात एक येते जे एक्सटेंड झाले, आता सध्या नाहीत, युरोकोर्डेटा वगैरे, सेफॅलोकोर्डेटा, आणि एक आहे जे वर्टिब्रल कॉलम ज्यांच्यामध्ये आहे, पाठीचा कणा आहे मागचा आपला, त्यांना वर्टिब्रल कॉलम, क्रॅनियम, आपलं ब्रेन बॉक्स जे म्हणतो, क्रॅनियाटा असंही आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आता हे वर्टिब्रल कॉलम ज्यांच्यात आहे त्यांना आपण वर्टिब्रेट ॲनिमल सुद्धा म्हणतो. ठीक आहे. तर यांचं डिव्हिजन कसं झालेलं आहे, पायसेस. पायसेस म्हणजे आपण सगळेजण फिश म्हणतो त्याला. आणि हे सगळं समजा हे करायच्या अगोदर तुम्हाला यांचं वरचं एक जे क्लासिफिकेशन आहे, ठीक आहे, कोर्डेटा, वर्टिब्रेटा, ठीक आहे. आता आपण वर्टिब्रेट वर होतो इथं. ठीक आहे. आता काहींना जॉ होते, काहींना जॉ नव्हते आपला हे. तर ज्यांच्यामध्ये जॉ नव्हते त्यांना ॲग्नाथा म्हणलं गेलं. त्याच्यात आपण सायक्लोस्टोमॅटा वगैरे बघतो. आणि ज्यांना जॉ होतो त्यांना गॅनास्टोमॅटा म्हणतो. ठीक आहे. बेसिक डिफरन्स काय आहे, जॉ अब्सेंट, याच्यात जॉ प्रेझेंट. ठीक आहे. आयोग इथं प्रश्न विचारतो, इथं नाही. ठीक आहे. आता याचा आपण डिफरन्स जर क्लासिफिकेशन केलं, पायसेस येणार इथं. ठीक आहे. पायसेस म्हणजे आपण सगळे फिश वगैरे आपण याच्यात इन्क्लूड करतो, पायसेस. आणि नंतर इकडे येणार टेट्रोपोडा, टेट्रापोडा, टेट्रोपोडा जे असतं. ठीक आहे. आता यांच्यात बेसिक डिफरन्स काय आहे, पायसेस मध्ये नाही का हे बियर फिन्स, यांच्यात फिन्स असतात. आणि टेट्रोपोडामध्ये नाही का लिम्स असतात, हात पाय असतात. हे यांचं बेसिक डिफरन्स आहे. यांच्यात फिन्स असतात, यांच्यात लिम्स असतात. हा त्यांचा बेसिक डिफरन्स आहे. आता आपण कुठं होतो, आता कोर्डेटावर होतो. ठीक आहे. कोर्डेटावर समजा आता मी तुम्हाला सांगितलं हे कोर्डेटा नॉन कोर्डेटा मधला फरक आहे, हे तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं. हे सब फायलम आहे कोर्डेटाचे, ट्युनिकाटा, युरोपॅलोकोर्डेटा आणि वर्टिब्रेटा. आपल्याला वर्टिब्रेटा बघायचा आहे, इथं आयोग विचारणार नाही, इम्पॉर्टंट आहे वर्टिब्रेटा. ठीक आहे. आता वर्टिब्रेटाचं मी तुम्हाला आता क्लासिफिकेशन करून दिलं. त्यामध्ये आपण पहिलं जे बघणार आहोत ना ते पायसेस आहे. पायसेस मध्ये सगळे फिशेस येतात. ठीक आहे. तर हे फिशेस जर आपण क्लासिफिकेशन केलं, एक नवीन पेजवर लिहावं लागेल. आता हे पायसेस आहे, म्हणजे सगळे फिश. ठीक आहे. यांचं आपण क्लासिफिकेशन समजा केलं. काहींच्या कार्टिलिजिनियस बॉडी होती एंडोस्केलेटन, त्याला कॉन्ट्रॅक्टाइस म्हणले आपण. आणि काहींची बॉडी जी नाही का बोनी होती एंडोस्केलेटन, त्यांना ऑस्टिकटाइस म्हणले. आयोगाने याचा प्रश्न कसं विचारला माहित आहे का, हा शब्द नाही दिला, याचा दुसरा शब्द दिला, त्याला टेलिओस्टी म्हणतात. आता हा नाव पुस्तकात आहे पण सहसा हे कोणी पाठ करत नाही, सगळेजण ऑस्टिकटाइस करतात. टेलिओस्टी नाव कोणाला माहित नाही. आयोगाने याच्यावर प्रश्न विचारला. तर कॉन्ट्रॅक्टाइस म्हणजे काय नेमकं, याच्यात कोणते प्राणी ॲनिमल्स इन्क्लूड होतात. याच्यात आपण समजा बघितले जे लार्जेस्ट ॲनिमल असतात समुद्रातले मासे, शार्क झालं. ठीक आहे. स्टिंग्रे,
इलेक्ट्रिक रे, हे सगळे याच्यात इन्क्लूड होतात. यांची संख्या फार कमी आहे, हे फक्त 5% आहे, हे 95% आहे. ठीक आहे. याच्यात कोण येतात, आपण कॅटला म्हणतो, रोहू म्हणतो, एक्झोसिटस, याच्यावर आयोग प्रश्न विचारला होता. एक्झोसिटस काय आहे, फ्लाइंग फिश आहे. आयोग याच्यावर काय प्रश्न विचारला होता, एक्झोसिटस ऑस्टिक्टेस मध्ये इन्क्लूड होतो, म्हणून आपल्याला हा एक्झाम्पल पार्ट पाहिजे. यांच्यात 95% हे येतात. आता यांच्यात अजून एक बेसिक डिफरन्स काय आहे, कॉन्ट्रिक्टाइस मध्ये जे शार्क असतात, शार्क वगैरे, यांच्यात एअर ब्लॅडर जे त्यांना स्विमिंग साठी मदत करतात, बॉयन्सी साठी मदत करतात, ते अब्सेंट आहे यांच्यात. ठीक आहे. तर आपल्याला प्रश्न का पडतो, यांच्यात एअर ब्लॅडर नाही तर हे बॉयन्सी म्हणजे कसं सिंक का बरं नाही करत, तर कारण की यांच्या लिव्हरमध्ये नाही का एक ऑइल असते ज्याची डेन्सिटी पाण्यापेक्षा कमी असते, म्हणून हे नाही का पाण्यावर तरंगतात, डुबू शकत नाही. त्यांना ते हे ऑइली, त्यांच्या लिव्हर मधलं ऑइल यांची डेन्सिटी फार कमी असते पाण्यापेक्षा, म्हणून हे पाण्यावर फ्लोट करू शकतात. ठीक आहे. आणि हे यांच्यामध्ये एअर ब्लॅडर प्रेझेंट आहे. ठीक आहे. आयोग इथं पण प्रश्न विचारेल आणि आपल्याला काय सांगेल की शार्क मध्ये एअर ब्लॅडर प्रेझेंट आहे, तर आपल्याला हा बेसिक डिफरन्स माहित पाहिजे. त्यानंतर इथं प्रश्न विचारण्यासारखं काही नाही. त्यांचं माउथ ते टर्मिनल आहे, वेंट्रल आहे, ते तुम्ही बघून घ्या नंतर, किंवा टर्मिनल ते वेंट्रल. ठीक आहे. हे झालं पायसेस म्हणजे फिश. त्यानंतर आपण समजा बघितलं, ठीक आहे, आपण काय बघायचं आता, आपण पायसेस झालं, त्यानंतर आपण समजा अँफिबियन्स कडे गेले. त्याच्या अगोदर आपण एक तुम्हाला सांगतो मी, आता काही ॲनिमल्स असतात कोल्ड ब्लडेड आणि काही असतात वॉर्म ब्लडेड. ठीक आहे. कोल्ड ब्लडेड ॲनिमललाच आपण पोइकोलोथर्मिक ॲनिमल म्हणतात. ठीक आहे. यामध्ये आपण 2 फायलमचा स्टडी करतो. एक झाला पायसेस म्हणजे फिश. ठीक आहे. तीन याच्यात 3 फायलमचा. दुसरा झाला आपलं रेप्टाइल्स, आणि तिसरं झालं आपले अँफिबियन्स. यांची बॉडी सिस्टीम कशी आहे, कोल्ड ब्लडेड बॉडी सिस्टीम आहे, म्हणजे त्यांचं जे ब्लड आहे ते बाहेरच्या वातावरणानुसार ऍडजस्ट, त्यांना बाहेरच्या वातावरणानुसार त्यांचं ब्लड ऍडजस्ट होतं. त्याच्यात 3 आहे, रेप्टाइल्स, स्पाइसेस आणि अँफिबिया. आणि कोल्ड वॉर्म ब्लडेड मध्ये आपले 2च, एक ॲव्स म्हणजे आपण बर्ड, आणि दुसरं काय येईल आपले मॅमल्स. ठीक आहे. हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. आणि समजा आयोग आता प्रश्न कुठे विचारतो माहित आहे का, यांचा हार्ट किती चेंबरचा आहे. ठीक आहे. आता पायसेस म्हणलं तर आपल्याला सगळ्यात अगोदर यांचं बॉडी नाही का 2 चेंबरच्या हार्ट नाही आहे. ठीक आहे. यांचं 3 चेंबरचा हार्ट आहे. फक्त याच्यात एक्सेप्शन काय आहे, क्रोकोडाईल आहे. ठीक आहे. अँफिबिया 3 चेंबर हार्ट, पक्षी बर्ड्स 4 चेंबर हार्ट, आणि मॅमल्स 4 चेंबर हार्ट. हे एवढं लक्षात राहू द्या. यांचा हार्टवर आयोग प्रश्न विचारतो, कोल्ड ब्लडेड आहे की वॉर्म ब्लडेड आहे, आयोग प्रश्न विचारतो. ठीक आहे. तर हे झालं. आता याच्यानंतर आपण बघितलं ते सायक्लोस्टोमाटा झालेलं आहे, कॉन्ट्रिक्टाइस. हे पायसेसचं आहे. पायसेसचे आपण जे 2 टाइप्स बघितले होते, कॉन्ट्रिक्टाइस आणि ऑस्टिक्टाइस. त्यामधलं कॉन्ट्रिक्टाइस मी तुम्हाला सांगितलं कार्टिलिजिनियस आहे, माउथ वेंट्रली आहे, आणि प्रेडेशियस ॲनिमल आहे.
ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यात म्हणजे तुम्हाला सांगितलं ड्यू टू द अब्सेन्स ऑफ एअर ब्लॅडर, इथं प्रश्न विचारेल. त्यांना कॉन्स्टंटली स्विम करावं लागते. कशासाठी? स्विमिंग सिंकिंगसाठी, म्हणजे डुबण्यापासून वाचवण्यासाठी. ठीक आहे. काय डाऊट्स? आता हे हार्ट वगैरे मी तुम्हाला सगळं सांगितलं होतं. इलेक्ट्रिक ऑर्गन, स्कॉलिडॉन डॉग फिश, याच्यावर दुसरं काही नाही. स्टिंगरे वगैरे मी तुम्हाला सांगितलं. ऑस्टिक पण तुम्हाला सांगितलं. बोनी एंडोस्केलेटन. ऑस्टी म्हणजे बोन्स. इथं आयोग प्रश्न विचारला होता. ऑस्टिक मध्ये सायक्लॉइड किंवा टेनॉइड स्केल्स आहे की नाही विचारला होता. एअर ब्लॅडर यांच्यात प्रेझेंट असतात, जे बॉयन्सीला त्यांना मदत करतात. हार्ट 2 चेंबर आहे, वेंट्रिकल आणि ऑरिकल. दुसरं आयोग कुठं प्रश्न विचारला इथं, हे एक्झोसिटसवर आयोग प्रश्न विचारला होता. ठीक आहे. एक्झोसिटसवरच आयोग पुन्हा प्रश्न विचारू शकतो. फ्लाइंग फिश कोणत्या याच्यात इन्क्लूड होतो. बाकी हे त्यांचे लेबिओ, रो वगैरे आपण जे एक्झाम्पल आहे ते पण आठवणीत राहू द्या. कटलावर पण आयोग प्रश्न विचारला होता. कटलावर पण आयोग त्याच्या अगोदर प्रश्न विचारला होता. त्यानंतर समजा आपण बघितलं अँफिबिया. आता मी तुम्हाला अँफिबियम मध्ये काय सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, हे टिपॅनम जे असतात ना, आयोग प्रश्न विचारेल टिपॅनम कशाला रिप्रेझेंट करतं, तर ते आपल्याला माहिती पाहिजे. टिपॅनम इयरला रिप्रेझेंट करते. त्यानंतर यांच्यात विचारण्यासारखं काही नाही. यांचा हार्ट किती चेंबरचा आहे, किंवा त्यांच्यात एक्झाम्पल जे आपण त्यांचे बघितलो सॅलामेंडर वगैरे, आयोग काय करते, सॅलामेंडर एक्झाम्पल देते आणि ते रेप्टिलियामध्ये आहे का विचारते. बाकीचे आपल्याला अँफिबियन्स मध्ये फक्त काय वाटते, फ्रॉग इन्क्लूड होते, पण त्याच्यात नाही. सॅलामेंडर, बाकीचे आपले इंडियन फ्रॉग वगैरे सगळे फ्रॉग याच्यात इन्क्लूड होते. ठीक आहे. दुसरं तर काही याच्यात विचारण्यासारखं नाही. फक्त रिस्पिरेशन, गिल, लंग अँड थ्रू स्किन, हे 3 थ्रू त्यांचं रेस्पिरेशन होते, तिन्ही थ्रू. हार्ट 3 चेंबर सांगितलं. कोल्ड ब्लडेड ॲनिमल, फर्टिलायझेशन एक्सटर्नल. हे आयोग आता याच्यावर कसं प्रश्न विचारेल, बुपो देईल समोर, आणि समोर आपल्याला सांगेल बुपोचं निक नेम काय आहे, समजा त्याचं सायंटिफिक नेम काय आहे. आयोग इथं देईल हे टोड आहे. आयोग इथं काय देऊ शकतो, फ्रॉग देऊ शकतो, ट्री फ्रॉग देऊ शकतो. आणि त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट काय आहे, याच्यापेक्षा इम्पॉर्टंट इथं काय आहे, इक्थिओपाइस आहे, ते लिमलेस ॲनिमल अँफिबिया आहे. तर आयोग काय प्रश्न विचारेल, लिमलेस अँफिबियाचं नाव काय. त्याच्या अगोदर पण आयोग इक्थिओपाइसवर प्रश्न विचारला होता, तर हे लक्षात राहू द्या. आता हे रेप्टिलिया. आता आपल्याला काय वाटते, रेप्टिलियामध्ये फक्त स्नेक्स आहे आणि ते 3 चेंबरचं आहे. पण आपल्याला काय याच्यात लक्षात द्यायला पाहिजे, याच्यात फक्त स्नेक्स नाही, त्याच्यात क्रोकोडाईल पण इन्क्लूड होतो, ॲलिगेटर पण याच्यातच इन्क्लूड होतो. क्रोकोडाईलचं जे हार्ट आहे ते 4 चेंबरचं आहे, हे त्याच्यात एक्सेप्शन आहे रेप्टिलियामध्ये. एवढं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर टिपॅनम रिअरला रिप्रेझेंट करते. त्याच्यानंतर याच्यात प्रश्न विचारण्यासारखं तर काही नाही. याच्यात लिझार्ड पण इन्क्लूड होते, स्नेक अँड लिझार्ड. ठीक आहे. तर एवढं लक्षात राहू द्या, रेप्टिलियामध्ये जे मी तुम्हाला इथे सांगितलं ना, त्याच्या पलीकडे येणार नाही. हे तुम्ही इम्पॉर्टंटला आहे खूप. कोल्ड ब्लडेड कोणते आहे, वॉर्म ब्लडेड कोणते आहे, त्यांचं हार्ट किती चेंबरचं आहे, एवढं लक्षात राहू द्या. याच्या बाहेर आयोग जाणार नाही विचारलं तरी. आता हाऊस मध्ये काय आपल्याला लक्षात पाहिजे, एक पेक्टिन आणि एक पिरिन ग्लॅंड, हे 2 लक्षात राहू द्या. पेक्टिन कशासाठी असते, यांचं जे आपण वरून बघतो टेलिस्कोपिक व्ह्यू म्हणतो आपण,
टेलिस्कोपिक व्ह्यू जे येते ना त्या पेक्टिनमुळे येते. ठीक आहे. आणि याच्यात 4 चेंबर आहे. वॉर्म ब्लडेड ॲनिमल आहे. वॉर्म ब्लडेड ॲनिमल दोनच आहे. कोणते? एक बर्ड, हॅव्स आणि आपले मॅमल्स. त्यांच्यानंतर आपण समजा यांच्यावर बघितलं आयोग कुठं कुठं प्रश्न. आता एक क्वेश्चन सेट आपण समजा बघितलं. आयोग याच्यावर कुठं प्रश्न विचारतो, त्याच्या पलीकडतं नाहीच. याच्या पलीकडे आयोग सहसा जात नाही. ठीक आहे. एवढंच लक्षात राहू द्या आयोजवर, कारण की हे खूप इम्पॉर्टंट ॲनिमल्स आहे. त्यांच्यानंतर आपण समजा मॅमल्सवर गेले. हे मॅमल्सचे 3 टाइप्स आहे. एक प्रोथेरिया म्हणून आहे, एक यूथेरिया म्हणून आहे आणि एक मेटाथेरिया म्हणून आहे. तर आयोग इथपर्यंत गेला. यांच्या एक्झाम्पलवर सुद्धा आयोग प्रश्न विचारला होता. आता समजा कांगारू जे ॲनिमल आहे, आयोग याच्यावर काय प्रश्न विचारला होता? ओव्हिपेरस आहे की विव्हिपेरस आहे? आपल्याला सहसा काय वाटते की बा मॅमल्समध्ये सगळे आपण जे रिप्रोडक्शन असते ते अंडा थ्रू होत नाही, फक्त एग्स थ्रू होत नाही. तर त्यासाठी आपल्याला याच्यात काही एक्सेप्शन आहे. समजा कांगारू वगैरे झालं, ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. यांच्यात पण 4 चेंबर हार्ट आहे आणि वॉर्म ब्लडेड ॲनिमल आहे. ठीक आहे. हे बघ, विव्हिपेरस आहे पण याच्यात काही एक्सेप्शन आहे, म्हणजे काही अंडे देणारे पण आहे ओव्हिपेरस, ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता हे बघा, विव्हिपेरस कोण आहे? कांगारू आहे. ओव्हिपेरस कोण आहे? प्लॅटिपस आहे. तर इथं आयोग प्रश्न काय विचारला होता? प्लॅटिपस दिला होता आणि प्लॅटिपसला आयोग काय सांगितला होता? विव्हिपेरस आहे. ठीक आहे. तर हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे. प्लॅटिपस ओव्हिपेरस आणि कांगारू विव्हिपेरस, इथं आयोग प्रश्न विचारतो. त्याच्यानंतर हे यांचं सायंटिफिक नेम विचारलं. फेलिस म्हणजे काय, कॅनिस म्हणजे काय, ठीक आहे, आणि एलिफस म्हणजे काय. त्याच्यानंतर याच्यावर प्रश्न विचारण्यासारखं काही नाही. तर हा आपला आजचा ॲनिमल किंगडमचा जे इम्पॉर्टंट टॉपिक होतं ते झालेला आहे. धन्यवाद.